महापालिकेची निवडणूक संपूनही हप्ता मिळाला नाहीये, त्यामुळे अमरावतीमध्ये लाडक्या बहिणी आक्रमक झाल्या। मोर्चात शेकडो लाडक्या बहिणी सहभागी झाल्या। तत्काळ हप्ता देण्याची मागणी लाडक्या बहिणींनी केली। लाभार्थ्यांची खबर करताना किंवा लाभार्थींना त्याच्यापर्यंत तुम्हीही शासकीय नव्हती। मी फक्त माझ्या मिस्टरांचं दिलं होतं आधार। मी अश्विनी संदीप कदम। एक मिनिट माझं नाव अश्विनी संदीप कदम। मी इथे पहिले आम्ही बालविकास इथे गेलो होतो ऑफिसला, मग तिथून आम्ही इथे आलो सरांकडे, जिल्हाधिकारी आहेत ना सर, हां त्यांच्याकडे आलो। तर आमचं एवढंच निवेदन आहे की सरांनी आमची रिक्वेस्ट समोर इथे दिली पाहिजे। नेमकी काय तरी मागणी आहे, तुम्ही कशी आमची मागणी याचीच आहे की आमची जे KYC सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे। आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, मग कशाला हे नवीन कशाला आणलं, कशाला आणायला पाहिजे नव्हतं। हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे KYCचं बरेच महिलांना काहीच समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे, मग त्यांना कसं माहीत पडणार की ही KYC करायची आहे। तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणते तेच चुकलेत ना। त्या याला जे हुशार आहे त्यांनी केलं, आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना। रात्री 3 वाजता थोडी KYC करणार आहे कोणी, दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणारे, तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथं बिझी नाही दाखवणार का?